नवचैतन्याचा सण, गुढीपाडव्याचा सण, हिंदू नववर्षाचा। आज या मंगलमय सोहळ्याला पुण्यातून अनेक शोभायात्रा निघतात आणि या शोभायात्रांनाच पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी यांनी वर्णी लावलेली आहे। खरं तर हिंदूंचं नववर्ष आजपासून सुरू होतं आणि या नववर्षालाच या शोभायात्रांना सुरुवात खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। ताई, आज नववर्षाच्या खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हिंदू नववर्ष, खरं तर तुम्ही हिंदुत्वासाठी खूप जास्त काम करता। हिंदू नववर्ष काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना हिंदू नववर्ष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज ठिकठिकाणी हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळीकडे शोभायात्रा चालू आहेत। तुम्ही आता बघत असाल की मोठ्या संख्येने हिंदू या ठिकाणी उपस्थित आहेत, सजून केशरी टोप्या घालून पारंपरिक वेशभूषेमध्ये, मग महिला असतील पुरुष असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रथ या ठिकाणी आलेले आहेत आणि सकल हिंदू समाज एकत्र झालेला आहे। हिंदू राष्ट्र की जय। ज्या प्रकारे आता वर्षानुवर्ष या शोभायात्रा निघतायत, हिंदूंचं नववर्ष साजरं होत आहे, हिंदुत्व म्हणजे हिंदू राज्य, हिंदू राष्ट्र म्हणून भारताची एक वेगळी ओळख आहे। जसं 31ला आपण नवीन वर्ष, 31 एक वर्ष संपतं आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं, अशी काहींची मान्यता असली तरी या शोभायात्रांच्या याच्यातून मराठी हिंदू वर्ष हे सुरू होतं। याचा जाणीवलेला अभिमान मराठी लोकांना आहे। तुम्हाला कसं वाटतं याबाबत? नुसतं मराठी नाही, अख्ख्या हिंदुस्थानला आहे। ठिकठिकाणी जिथे जिथे हा उत्सव साजरा केला, नावं वेगळी असतील, सगळ्या देशभर हा उत्सव साजरा केला जातो। साऊथमध्ये नावं वेगळी असतील, उत्तर भारतात नावं वेगळी असतील, महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा म्हणतो, वेगवेगळ्या ठिकाणी नावं वेगवेगळी असतील, पण हिंदूंचा हा नववर्ष दिन सगळीकडे साजरा केला जातो। आणि प्रामुख्याने भारतीय कालगणना जी आहे, जसं चैत्रामध्ये वसंतात नवीन पालवी फुटते आणि नवीन आयुष्य सुरू होतं, सृष्टी नवीन रूप घेते, त्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघितलं पाहिजे। या कालगणनेला शास्त्रशुद्धता आहे असं मला म्हणावंसं वाटतं। सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। जय श्रीराम। तर नक्कीच संपूर्ण राष्ट्रात नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध गुढीपाडव्याने होते आणि त्याच निमित्ताने आज पुण्यामध्ये बाजीराव रोड पासून या शोभायात्रा सुरू झालेल्या आहेत। खरं तर दरवर्षी हिंदू नववर्षात या पारंपरिक सोहळ्यात हा हिंदू नववर्षाचा सोहळा पार पडला जातो। तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, वारकरी संप्रदाय असो, घोड्यावर बसलेली लहान लहान मुलं असो किंवा अनेक शोभायात्रा असो, या अनेक गोष्टींनी हा हिंदू नववर्षाचा सण साजरा केला जातो।